वाढत्या शहरीकरणामुळे वृक्ष संपदा नष्ट होऊन सिमेंट काँक्रीटच्या इमारतींची जंगलं तयार झाली आहेत। त्यातून दाटीवाटीची लोकवस्ती तयार झाली आहे। मला झाडांची आवड आहे, झाडं लावायची इच्छा आहे, पण आमच्याकडे जागा शिल्लक नाही, अशा तक्रारी अनेक वेळा ऐकायला मिळतात। पण अशी नकार घंटा वाजवण्यापेक्षा सकारात्मक विचार करून आपल्या घराच्या टेरेसवरही उत्तम बाग फुलवता येते। अगदी फुलझाडं, फळझाडं आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती सुद्धा इमारतीच्या टेरेसवर लावता येतील। आपल्या टेरेसचा वापर कसा करता येईल, त्यावर कोणती झाडं लावता येईल, याविषयी आज जाणून घेऊयात। झाडं लावण्याची इच्छा आहे, पण आमच्याकडे जागाच नाही, असं अनेक जण अगदी सहजपणे बोलून जातात। पण आवड असेल तर मार्ग नक्कीच सापडतो। त्यानुसार घराच्या बाल्कनीत किंवा टेरेसवरही आपल्याला सुंदर बगीचा फुलवता येतो। गुरुवारी कुंडीतील रोप लागवडीविषयी बी न्यूजवरून बातमी प्रसारित झाली। आजच्या भागात घराची गच्ची म्हणजेच टेरेस गार्डनविषयी आपण माहिती घेऊयात। खरं तर घर किंवा इमारतीच्या टेरेसचा वापर बऱ्याच वेळा निरुपयोगी वस्तू ठेवण्यासाठी केला जातो, मात्र त्याच टेरेसवर हिरवाई सुद्धा फुलवता येते। कोल्हापुरातील कळंबा इथल्या MD शिंदे यांच्या घराची गच्ची हिरवाईनं नटली आहे। त्यांनी गच्चीवरच वड, पेरू, तुळस, लिंबूवर्गीय पॅशन फ्रूट, गवती चहा, हळद, अळू, मिरची, जास्वंदी, मोगरा आणि खाऊची पानं लावली आहेत। टेरेसच्या एका बाजूला रोपं लावण्यासाठी जागा तयार केली आहे, तर काही रोपं कुंडीत लावली आहेत। पाण्याची टाकी आणि छोटीशी विद्युत मोटर बसवण्यात आली आहे। गळून पडणारी पानं आणि पालापाचोळा कुंडीत साठवून त्यापासून खत तयार केलं जातं आणि हेच खत या झाडांच्या पोषणासाठी वापरलं जातं। हिरवाईनं बहरलेल्या टेरेसची अर्धी बाजू वापरासाठी रिकामी ठेवली आहे। अलीकडच्या काळात हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशा परिस्थितीत शुद्ध हवा, चांगला ऑक्सिजन आणि घराचं सौंदर्य असा त्रिवेणी संगम टेरेस गार्डनमधून जुळून आल्याचं MD शिंदे यांनी सांगितलं। आता सध्या वातावरणात झाडतोड, जंगलतोड हे चाललेलं आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललं आहे। म्हणून माझ्या हे घरामध्ये हे टेरेसवर मी जे काय हे थोडं लावण्याचा प्रयत्न केला आहे, थोडी झाडं लावल्या, पेरूचं झाड लावलं, ह्याचं झाडं, ह्याच्यामुळे काय वेळ निदान आम्हाला जगण्यासाठी तर आम्हाला ऑक्सिजन मिळावा। शहर आणि शहरालगतच्या अनेक गावांमध्ये सिमेंटची जंगलं तयार झाली आहेत, पण अशा परिस्थितीमध्येही आपण टेरेस गार्डन फुलवू शकतो। टेरेसच्या काही भागात छोटी छोटी झाडं लावता येतील। चाफा, रानभेंडी, सीताफळ, रामफळ, पपई, आपटा, कडीपत्ता, अंजीर, पारिजातक, लाल कणेर, पुदिना, आलं, तुळस, गुळवेल, काकडी, भोपळा, कोथिंबीर, शोभिवंत फुलझाडं यांच्या लागवडीतून हरित टेरेस संकल्पना साकार होईल। त्यातून घराचं तापमान कमी होईल, देवासाठी घरच्या घरी फुलं मिळतील आणि रोपं लावून ती वाढवण्याचाच म्हणजे बागकामाचा आनंद आयुष्याचा खरा अर्थ दाखवून देईल। गार्डन्स क्लब किंवा अनिल चौगुले यांची निसर्गमित्र संस्था घराच्या टेरेसवर बाग फुलवण्यासाठी नक्की मदत आणि मार्गदर्शन करेल। त्यामुळे या पावसाळ्यात स्वतःपासून सुरुवात करून घराच्या टेरेसवरील अडगळीच्या वस्तू बाजूला करून हिरवाई फुलवण्याचा संकल्प करूयात। बी न्यूजसाठी कॅमेरामन विश्वास कोरेसह बाळासाहेब कोळेकर।